मित्रांनो, महाडीबीटीवर परत एकदा कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत सोडत यादी लागलेली आहे। तर या सोडत यादी अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जिल्हानिहाय आपल्याकडे आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, याद्या ज्या महाडीबीटीवर 2024 म्हणजे जे ॲग्रिस्टॅक योजना यायची अगोदर ज्या शेतकऱ्यांनी या महाडीबीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर केलेले होते, तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना अर्ज केलेला तर होता, त्यांची सोडत यादीमध्ये नाव तर आलेलं आहे, परंतु जवळपास त्यांना कागदपत्रे अपलोड ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर कुठलीही कागदपत्र अपलोड निरंक असा ऑप्शन दिसत आहे आणि त्यांना कागदपत्र अपलोड करता येत नाहीयेत। त्यात मित्रांनो काही कृषी अधिकाऱ्यांचे फोन सुद्धा, कृषी सहाय्यकांचे फोन सुद्धा शेतकऱ्यांना जात आहेत की बाबा लवकरात लवकर कागदपत्र अपलोड करून घ्या। परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करायला थोडी प्रॉब्लेम येत आहे। तर याचंच आपण डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर महाडीबीटीवर सोडत याद्यावर याद्या येत आहेत। पाठीमागं सुद्धा आलेली होती 8-15 दिवसापूर्वी, परत एकदा यादी आलेली आहे आणि यादी अंतर्गत म्हणजे शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव तर येत आहे, मग फवारणी पंपासाठी असो किंवा कृषी यांत्रिकीकरणमध्ये इतर घटकांसाठी असो। परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करायला सांगण्यात येत आहेत, कॉल येत आहेत कृषी सहाय्यकांचे वगैरे। परंतु कागदपत्र अपलोड करायला ऑप्शनवर गेल्याच्या नंतर तिथे कागदपत्र अपलोड, वैयक्तिक कागदपत्र ट्राय केली, DPR वगैरे ट्राय केलं, तरी सुद्धा कागदपत्रे अपलोड निरंक असा दिसत आहे, म्हणजे त्यांना कागदपत्र अपलोड करायला प्रॉब्लेम येत आहेत। मग त्या अगोदर आता आपण थोडंसं डिस्कशन करूया की ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी निवडलेल्या व्यक्तीच्या नावे हे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे। जर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी जर तुमचं नाव जर आलेलं असेल यादीमध्ये, तर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी सुद्धा अर्ज केलेला असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाच्या तरी नावावर तुम्हाला ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे। म्हणजे आता नॉर्मली बघायचं झालं तर तुम्हाला सांगण्यात येतं की 7/12 होल्डिंग, तुमचं बँकेचं पासबुक, टेस्ट रिपोर्ट, त्याचबरोबर कोटेशन वगैरे, त्यानंतर इतर काही होल्डिंग वगैरे या हे घटक किंवा हे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायला सांगण्यात येत आहेत। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातून 1465 शेतकरी, तर सोलापूर जिल्ह्यातील 866 शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 818 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी त्यांची निवड झालेली आहे। अहिल्यानगरमधून 796 शेतकऱ्यांना, जळगावमधून 620 शेतकऱ्यांना, त्याचबरोबर सांगलीमधून 609 शेतकऱ्यांना, नाशिकमधून 458 शेतकरी, त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातून 455 शेतकरी, त्यानंतर जालना 385, सिंधुदुर्ग 324, धुळे 317, यवतमाळ 314, भंडारा जवळपास बघायचं झालं तर 290 शेतकरी, पुणे जिल्ह्यातून 169 शेतकरी, नांदेड जिल्ह्यातून 262 शेतकरी, त्यानंतर सातारा जिल्ह्यातून 233 शेतकरी, तर चंद्रपूर जिल्ह्यातून जवळपास 226 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण घटकांसाठी निवड झालेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा गोंदिया जिल्हा 216 शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातून 152 शेतकरी, त्यानंतर वर्धा जिल्ह्यातून 151 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातून 127, बीड जिल्ह्यातून 189, त्यानंतर कोल्हापूर 85, नागपूर 84, छत्रपती संभाजीनगर 54, त्यानंतर पालघर 50, रायगड 42, ठाणे 39, नंदुरबार 35, अमरावती 25, त्यानंतर वाशिम 21, त्यानंतर अकोला 17, रत्नागिरी 12, गडचिरोली जिल्ह्यातून फक्त एका शेतकऱ्याची निवड झालेली आहे, ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर। त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर जे शेतकरी आता यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी कॉल येत आहेत, मेसेज येत आहेत, तर त्यांना कागदपत्र अपलोड करायची कशी? तर मित्रांनो सरळ तुम्हाला कागदपत्र, आता अगोदरचं जे लॉग इन ID होता तो आधार बेसिसवर होता, ती लॉग इन ID आता तुमचा हे झालेला आहे, ओल्ड झालेला आहे। तुम्हाला फार्मर ID अंतर्गत आता लॉग इन ID मिळालेला आहे। तर या फार्मर ID अंतर्गत तुम्ही जेव्हा लॉग इन ID मिळाल्यानंतर तुम्हाला इथे तुमची कागदपत्र कुठलेही अपलोड करायला ऑप्शन येणार नाही। आता यापुढे जेव्हा फार्मर ID अंतर्गत तुमचे जे निवड होतील त्यानंतरच तुम्हाला येथे कागदपत्र अपलोड करता येणार आहे। आता तुम्हाला काय पर्याय आहे त्यासाठी? तर तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही कृषी सहाय्यकांना भेटायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की बाबा तिथे कागदपत्र अपलोड ऑप्शन येत नाहीये। कृषी सहाय्यकांनी जर अंग काढून घेतलं, त्यांनी जर काही ऑप्शन वगैरे नसेल असं म्हटलं, तर तुम्हाला सरळ काय करायचं आहे, तुम्हाला सरळ आपल्या जिल्ह्यातील जे जिल्हा पातळीवर जे ऑफिस असतं महाडीबीटीचं, तिथे जाऊन तुम्हाला कागदपत्र अपलोड करायची आहेत
आणि तिथे जाऊन तुमचे सर्व कागदपत्र अपलोड करून प्रोसिजर पूर्ण करायची आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, यामध्ये तुम्हाला कृषी सहाय्यकसुद्धा यामध्ये तुम्हाला काही हेल्प करू शकणार नाही. सरळ तुम्हाला महाडीबीटीच्या जे जिल्हास्तरीय ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्हाला कागदपत्र अपलोड करून घ्यायची आहेत. तुम्हाला ना वेबसाईटवर याला ऑप्शन आहे ना कृषी सहाय्यकांकडे याच्यासाठी ऑप्शन आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. आता काही जण माझ्या व्हिडिओमधल्या ॲक्टिव्हिटीला नाव बोटं ठेवतील, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.